अनुसार बीजेपीला 80 ते 90 जागा, शिवसेनेला 15 ते 24, युबीटीला 80 ते 90 म्हणजे भाजपच्या बरोबरीने युबीटीला जागा देतोय. एमएनएस 10 ते 15, काँग्रेस 18 ते 25, समाजवादी पार्टी 3 ते 5 आणि अदर्स 2 ते 3. तर तुझी आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. युबीटी आणि बीजेपी दोघांना सोबत ठेवले. ठीक आहे. आता राहुलचा आकडा आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्ष शतक पूर्ण करेल, शतकावर नेऊन ठेवणारा राहुल आहे. शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 45 ते 55, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 40 ते 45, मनसेला 6 ते 10, काँग्रेस 10 ते 16, ऑदर्सला त्यांनी 1-2 दिलेले आहेत आणि समाजवादी पक्षाला 2 ते 4, राष्ट्रवादीला 4 ते 5. अशा प्रकारे गोळाबेरीज त्यांनी सगळी केलेली आहे. मला वाटतं चिठ्ठी पण दे. युबीटी सुरुवात करायला पाहिजे. कारण मी काल आपला इथंच कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मुद्दे आपले होते आणि ते कुठेतरी दिसले, पण आजच्या निवडणुकीत किंवा मतदानामध्ये थोडंसं गणित बदलल्याचं चित्र मला तरी दिसतं. कसं ते पण मी सांगतो. आधी माझ्या 2 सहकाऱ्यांनी जे मुद्दे मगाशी सांगितले त्याशी थोडं मी सहमत होतोय आता दोघांशीही. काय झालंय, युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोर लावला आणि तो जोर तसाच दिसतोय जसा भाजपचा दिसतोय. कारण काय तर सभेला गर्दी होती, ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होती, भाजपच्या गर्दी नव्हती. पण भाजपकडे जो वळणारा क्लास आहे, जरा एलिट क्लास आपण म्हणतो किंवा उच्चभ्रू वस्ती, ही सभेत येत नाही, ती मतदानातून व्यक्त होते आणि ती अव्यक्त आहे. ती अशी व्यक्त होत नाही सभेमधून येताना. बूथ प्लॅनिंग ते तिथे दिसलं. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे पण मी यासाठीच तेवढा दाखवल्या कारण त्यांचे 42% मराठी मतदार तेवढेच त्यांनी ठेवले नाहीत. मुस्लिम समाजाला देखील सोबत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ मुस्लिम समाज आणि मराठीच नाही तर काही उत्तर भारतीय देखील बहुभाषिक त्यांनाही साथ घातली. कशी तर व्यावसायिक मुद्दे आणून घातली. म्हणजे सगळ्यांचा आम्ही फायदा करतोय. आम्ही हिंदू आहोत, आधी मूळ मराठी आहोत, आम्ही अस्मिता आमची जपतोय ना. तुम्ही तुमच्या देशात तुमच्या राज्यात जाता तिथे तुम्ही तुमची राज्यातली अस्मिता वापरता, तशी आमची इथे आहे. आमचा तुम्हाला विरोध नाहीये, पण तुम्ही आमचं शिका, हे त्यांनी ठासून सांगितलं. त्यामुळे त्यांना सारख्या जागा मी देतोय. आता शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत काय झालं, इथले यांचेच सगळे उमेदवार तिकडे गेले किंवा ते एकच पक्ष तो कुठला होता. पण शिंदेच्या शिवसेनेकडे तेवढे उमेदवार जरी वळले असले तरी केडर हल्लेला नाहीये. मूळ शिवसैनिक तो पुण्याला. किती जागा दिल्या? मी 15 ते 24 जागा म्हणतोय. पण शिंदेच्या शिवसेनेला 15 ते 24 जागा फिगर आहे 15 ते 24 पण या सगळ्या विषयात एक फटका जर का बघितला युबीटीला तर कोणता मोठा फटका असेल तर तो शिंदेच्या शिवसेनेचाच आहे. तर त्या प्रत्येक पॉकेटमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा ताकद त्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे आणि हा इथेच मतांचं तुम्ही तर ध्रुवीकरण. उदयचं तुमचं तर मग एकदमच उलटा आहे. म्हणजे उदय सरांचं गणित वेगळं असेल, त्यांचं त्या नाही कसं आहे ते सांग. दोघांनी आम्हाला जाणून घ्यायचं. माझं दोघांचं गणित मी हे सांगितलं आणि मला मनसे पण 10 ते 15 जागा मनसेचे येतील. सिंगल डिजिट राहणार नाही, डबल डिजिट होणार आहे मनसे, हा माझा अंदाज आहे आणि ते होणार आहे. एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे नेते आहेत, मैदानी नेते आहेत, दरबारी नेते नाही आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन काय करावं लागतं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं लागतं, तिथे जिंकण्याचं गणित काय आहे ते त्यांना पक्क ठाऊक आहे. ठाण्यामध्ये त्यांनी एक हाती सत्ता अनेक वेळा आणलेली आहे, तशीच त्यांना मुंबईमध्ये देखील आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महायुतीसाठी आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी एकनाथ शिंदेबद्दल उदयच्या म्हणण्यानुसार महापौर शिवसेनेचा बसू शकेल, नाकारता येत नाही. पण अनेक गणित एकनाथ शिंदेबद्दल चमत्कार राजकारण एकनाथ शिंदे याच्यातला आणखीन एक मुद्दा काय की 87 जागांवरती ठाकरे विरुद्ध शिंदे, त्यामुळे 87 जागांचा जो निकाल आहे तो अल्टीपल्टी होणार आहे. म्हणून या सगळ्यांच्या टोकाच्या सगळ्या वेगवेगळ्या आकडे येतात. आणि 87 जागांचा एवढा मोठा चंक आहे, त्याच्यात जे घडेल तेच महापालिकेत आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे धनुष्यबाण जिंकला 87. जसं मंदार सरांनी सांगितलं 87 जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय निर्णायक आहेत. त्या ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी मराठी माणूस सुद्धा विभागला जाणारच आहे ना. एक्झॅक्टली मला तोच मुद्दा. त्यामुळे तो नेट गेन कोणाचा असेल, भाजपचा पलीकडे असणारच आहे. भाजप 87 जागांवरती ठाकरेंच्याशी लढत नाहीये, शिंदे लढत आहेत. मग मुद्दा तोच आहे. उदय तुमच्या याच्यात थोडासा प्रॉब्लेम काय दिसला मला? 163 जागांवरती लढते. मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा युबीटीने लढवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा तसाही खूप मोठा फायदा आहे. जर का त्यांनी 87 जागा शिंदेसोबत लढल्या असतील तर इतर खूप मोठी संख्या जी ती इतर पक्षांची. पण मराठी माणसाच्या मनात हे नव्हतं का की जर तुम्ही म्हणताय मराठी वेव होती तर मग हे मराठी पट्ट्यामध्ये दोघे एकमेकांच्या समोर आहे, तर मग एकाला निवडलं असेल कुणाला तरी. अगदी बरोबर. कारण मी मराठी पट्ट्यामध्येच मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भटकत होतो पूर्णपणे. दादर असेल, वरळी असेल, लालबाग परळ असेल, भांडुपला असेल, विक्रोळीला असेल, तिथे पाहिलंय मराठी म्हणून दुभंगलेला आहे. पण त्यांनी एक गट्टा वोटिंग जे ते केलेलं आहे.
स्थानिक उमेदवार जो आहे तो आपला कोण काम करतो, कुठला ओळखीचा चेहरा आहे, कोण आपल्या मदतीला, कारण हा नगरपालिकेच्या वॉटर उमेदवार महत्वाचा होता, पक्ष महत्वाचा होता. 100% उमेदवार महत्वाचा होता. एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांना सोबत घेतले. मुळातच नगरसेवक जर तुमचा पूर्वीचा असेल, माजी नगरसेवकाला जास्त किंमत, जास्त महत्व यासाठी नागरिक लगेच कनेक्ट करू शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आपण स्थानिक स्तरावरती प्रत्येक उमेदवाराचा विचार केला तर जिथं जिथं ठाकरे सक्षम आहे तिथे तिथे शिंदेंना भाजपने पुढे ढकललंय. परंतु इतर ठिकाणी म्हणजे जिथं मराठी मतदार कमी आणि इतर भाषिक कॉस्मोपॉलिटन वोटर्स आहेत तिथे तिथे जर तुम्ही बघितलं तर भाजपच्या खालच्या केडरमध्ये अस्वस्थता प्रचंड होती आणि त्याचा सुद्धा फटका या आकड्यांमध्ये सगळीकडे पाहायला मिळतोय. आणि मुद्दा काय घेतला की झेनजी सध्या आलेले आहेत, ही नवी पिढी आली, आता तिचाच मुद्दा तीच खोडून काढते की नवी पिढी आली आहे तर नव्या उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे. त्यांना पण विलास, एकनाथ शिंदेच्या बाबतीत एक मुद्दा तुम्ही एकनाथ शिंदेच्या बाबतीत एक मुद्दा तुम्ही कुणीही विसरू नका. लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असेल, जागा वाटपापासून ज्या चिवटपणा त्यांचा असतो. कुणाला वाटलं होतं त्यांना एवढ्या जागा मिळतील लोकसभेला, कुणाला वाटलं होतं विधानसभेला एवढ्या जागा मिळतील, कुणाला वाटलं होतं महापालिकेला 91 जागा मिळतील. त्याची रणनीती 2 वर्ष आधीपासून त्यांनी केली ना. एक एक नगरसेवक आपल्याकडे घेतले त्यांनी. जे उदयनं सांगितलं ते निवडणूक लढताना ते थेटपणे वॉर्डात असतात. कुठल्याही सर्वेच्या डिपेंड इलेक्शन लढत नाहीत. कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने लोकसभेला एक मोठा सेटबॅक भाजपला बसला, एकनाथ शिंदेना नाही बसला, विधानसभेला एकनाथ शिंदे नाही बसला, पण दुसऱ्या बाजूला इथं 91 जागा लढताय. बसला ना मुंबईमध्ये. नाही ज्या गणितांमध्ये आपण म्हणतोय, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय, मला असं वाटतं ना की या निवडणुकीच्या निकालाकडे बघताना ना मुंबईचं विभाजन जे आहे आपण भौगोलिकरित्या राजकीय विभाजन करायला पाहिजे की जिओ पॉलिटिकली मुंबईला डिवाइड करून जेव्हा आपण या मतदानाकडे बघू तेव्हा आपल्याला थोडंफार आपण अंदाज व्यक्त करू शकतो. मराठी बहुल पट्ट्यात वर्चस्व असणं आणि ते बघणं याच्यात नवीन वाटत नाहीये काही, परंतु जसं आपण मराठी बहुल पट्टा सोडून पुढे जातो तेव्हा काय. मंदार सर, मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी जेव्हा मी बोलत होतो काही लोकांशी मतदान खाली करताना बघितलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की वरळीत किती हाय राईज बिल्डिंग झाल्या आपण बघितलं. अनेकांनी सांगितलं की इथं प्रचाराला जाणं पण आम्हाला शक्य नाही, पण इथे भाजप कसा पोहोचत होता. त्यांनी सांगितलं या बिल्डिंगमध्ये हिरा व्यापारी राहतात, या बिल्डिंगमध्ये जैन मारवाडी राहतात, त्यांचा जे जे व्यापारी संघ आहे तो पोहोचायचा आणि त्या लोकांना तो घेऊन येतो, पण इथे दुसऱ्या कोणाला ऍक्सेस नाही. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे जे आपल्याला सरफेसवर दिसत नाही, किंवा राज ठाकरेंची सभा म्हणजे कसं आहे की एखादा मसाला फिल्म सारखं की ती लवकर सगळ्यांना मास अपील फिल्म आहे, ती लवकर दिसते, लवकर आवडते, पण थोडं आतमध्ये एखादी फिल्म आपण म्हणतो की अरे ही थोडी समजायला कठीण होती, पण एवढी पॉप्युलर नंतर पॉप्युलर झाल्यावर आपण तिकडे वळतो की लोक एवढे का बघतायत. अशा 2 गोष्टी आहेत. तसं डिवायडेशन आपल्याला इथं करायला लागेल. नाही म्हणजे मुद्दा तोच आहे ना पुन्हा की निवडणुकांचं तंत्रच बदललं आहे, ते भाजपनी बदलवलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे पारंपरिक निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या वापरल्यात ठाकरे बंधू आणि विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीतल्या, आणि दुसरीकडे भाजपनी काहीतरी वेगळेच हातखंडे समोर काढलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचं तंत्र बदललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की नेमकं कोण कोणाकडे किती पोहोचलंय. पण याच्यातला एक निश्चित की मुंबईत ध्रुवीकरण झालं, त्या ध्रुवीकरणाचा फायदा कसा होईल आणि त्या ध्रुवीकरणाच्या बरोबरीनं नेमकं सगळ्यात यश कशात असणार आहे. जर उद्या ठाकरे यशस्वी झाले तर त्यांचं यश असणार आहे की स्वतः राज ठाकरेंना बरोबर घेऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी जर का मुस्लिम मतदार किंवा तिथला अगदी रिपब्लिकन विचाराचा मतदार जर बरोबर ठेवला असेल, ठेवू शकले असतील तर ते त्यांचं यश आहे असं म्हणावं लागेल. आणि मला सगळ्यात महत्वाचं की कुठलं मी येतो तुमच्याकडे, कुठलं ध्रुवीकरण जास्त मजबूत होतं, कुठलं ध्रुवीकरण काम केलं याच्यावरून मुंबईचं राजकारण सुद्धा बदलणार आहे उद्या. कारण आता जो मराठी दबदबा आहे तो मराठी मतं एकत्र येऊन सुद्धा जर समजा यांचा पराभव झाला, आपण म्हणत नाहीये पण एक अंदाज तुम्ही वर्तवला तसा, तर मग मराठी मतदार केवळ मराठी मतदारावर राजकारण होऊ शकत नाही. हा मेसेज सुद्धा उद्या कदाचित काढला जाऊ शकतो, किंवा उत्तर भारतीय मतं ही महत्वाची ठरलीत मुंबईत सत्तेत येण्यासाठी, हाही त्याच्यातला मेसेज असू शकतो. पण एक त्यांच्या आकड्याबद्दल आपण बोललो नाही. सगळ्यांनी जे आकडे चिठ्ठ्या दिल्या, कुणीही भाजपला एक हाती सत्तेमध्ये पोहोचवलेलं नाहीये. सगळ्यात जास्त जागा 100 पर्यंत तुम्ही दिलेल्या आहेत. भाजप इतकं देशभरात अश्वमेध सुरू आहे, महाराष्ट्रात अश्वमेध सुरू आहे, मुंबईच्या वेशीवर
तो काही प्रमाणात रोखण्यात यश आलं का तुमच्या याकडे होतं? एक महिन्याभरापासून प्रचार असेल, प्रचार यंत्रणा असतील, दावे प्रतिदावे आरोप सगळे असतील. मी हे आकडे देताना ना फक्त राजकारणातला आकड्यांचा दावा जो आहे किंवा आकड्यांचा गेम जो आहे तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही नीट जर बघितलं तर भाजप 137 जागा लढवते. आज ज्या पद्धतीनं आकड्यावर येते भाजप आणि पक्ष म्हणून सोडून द्या, पण एक यंत्रणा म्हणून आज दुपारनंतर ज्या पद्धतीनं 11:30 ते 3:30 मध्ये वाढलेलं मतदान बघा. जो आकडा 11:30 पर्यंत जवळपास 18 ते 22% होता, तो 3:30 ला 41% गेला, जवळपास दुप्पट गेला आणि अंतिम आकडेवारी अजून आलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी भाजप 137 जागा लढते त्यापैकी जवळपास सगळ्या जागांवर 60% जास्त मतदान आहे. बाकी ज्या पद्धतीनं आपण शिवसेना किंवा मराठी बहुल भागांबद्दल बोलतोय त्या ठिकाणी तेवढं मतदान झालं नाही. याचाच अर्थ उत्साह नव्हता. दुसऱ्या बाजूला भाजप म्हणजे संघ परिवार म्हणजे भाजप हे वारंवार जे बोललं जातं ते आज देखील पाहायला मिळालं आणि ग्राउंडवर पाहायला मिळालं. जसं की आपण मागच्या 4-5 दिवसांत म्हणत होतो की गुजराती, मारवाडी, जैन, अमराठी जो या मराठीच्या ह्याच्यामध्ये लपला गेला आणि आकड्यांमधून त्याला कुठेतरी बाजूला गेलं. 18 ते 20% मतदार आहे हा आणि अनेक पॉकेट्समध्ये 5-5 दिवसाचा लॉंग विकेट असताना देखील गुजराती बांधव अहमदाबादला गुजरातला सणासाठी गेला नाही. हे संघाचं यश म्हणावं लागेल, हे भाजपच्या यंत्रणेचं यश म्हणावं लागेल. ज्यावेळी आकडेवारी येते त्यावेळी भाजप पूर्णपणे अगदी प्रचारातला एक मुद्दा जर विलास बघायचा झालं तर बूट पॉलिशवाल्यांना 400-500 बूट पॉलिशवाल्यांना सभेला घेऊन येणारं भाजप होतं. हा 500 लोकांचा जो एक मतदार देखील त्यांनी सोडला नाही, आपुलकीनं जवळ घेतलं. अर्थात ते राजकीय त्यांच्या तू जेवढं बाहेर इथं जातोय ते निकाल लागल्यावर आपण याच्याबद्दल बोलायला बोलू. पाहिजे. कारण मी एक सांगतो नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे. 2 नॅरेटिव्ह आहे ना कायम बाजारात मार्केटमध्ये असतात. एक सकाळ दुपारपर्यंत ऐकलं असतं संघ नाराज होतं, संघ बाहेरच पडलं नाही, आणि आता तू जे सांगतोय ते वेगळं आहे. म्हणजे जेव्हा असा नॅरेटिव्ह बाहेर येतो जो आतापर्यंतचा अनुभव आहे की संघ नाराज होतं तेव्हा निकाल कुठे ना कुठे निगेटिव्ह आहे, अशा नंतरच अशा बातम्या बाहेर येतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आपण जे जातोय ते खूप मायक्रो लेवलला, कारण त्यांनी केलं त्याचं परिवर्तन झाल्यावर आपण त्याची चर्चा करायला पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. मुंबई महानगरची प्लॅनिंग, मुंबई महानगरपालिकेवरती महापौर बसवण्याची प्लॅनिंग ही भाजपनं 2 वर्षापूर्वीच खूप आधीपासून सुरू केलं होतं हे सगळं. 2 पालकमंत्री मिळाले त्या क्षणापासून अगदी ग्रासरूट लेवलला मग RSS असेल, व्यापारी आणि असेल, याला सगळ्यांना निवडणुका आल्यानंतर भाजपबद्दल हे नवीन नाहीये. भाजप आहे ना 2029ची तयारी आजपासून सुरू केली. अगदी. हे काय नवीन गोष्टी नाही, हे ऐकायला मिळेल. 47 म्हणजे 2002 आता येणारी महानगरपालिका नाही तर खरं तर त्यांनी 2017लाच, कारण आपण एक गोष्ट विसरतोय की 2017ला जे मतदारसंघ ज्या पद्धतीनं तयार करण्यात आलेले होते, वॉर्ड ज्यांची प्रभाग रचना जी बदलण्यात आली होती तशीच्या तशी प्रभाग रचना ठेवण्यात आली होती. त्यावेळेला भाजपनं एक हाती 82 जागा काढलेल्या होत्या आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्यावेळेला भाजपच्याच काही लोकांनी भाजपच्याच पाठीत खंजीर खुपसला आणि म्हणून भाजप त्यावेळेला 100 पार करू शकली नव्हती. यावेळेला परिस्थिती तशी नाहीये, पण यावेळेला आपल्याला हे मान्यच करायला पाहिजे की ठाकरे बंधूंनी शेवटच्या काही दिवसांमध्ये सगळं चित्र बदललेलं आहे. प्लॅनिंग भाजप नेहमीच करतं, परंतु म्हणून दरवेळेला त्यांना यश मिळेलच हे गरजेचं नाही. कारण माणसाचं मत आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण सगळे मतदान करतो, आपण जाईपर्यंत ठरवलेलं असतं, पण जेव्हा बटन दाबायचं असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये चलबिचल सुरू असते आणि त्यावेळेला आपण भावनेला प्राधान्य देतो आणि आपली भावना ज्या माणसाकडे झुकणारी आहे तिला आपण मतदान करतो. याच भावनिक साधेला प्रतिसाद आज मुंबईतल्या जनतेने दिलेला असं मी म्हणेन. आणखी एक महत्वाचा मुद्दा की सातत्यानं आपण भाजपच्या प्लॅनिंग बद्दल बोलतोय, पण आपण कालच्या जेव्हा कार्यक्रम केला त्याही वेळेला हे सांगितलं की प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असेल ही भाजपनं शिंदेच्या शिवसेनेनं आधीपासून आखलेली होती, पण ती प्रत्येक टप्प्यावर ठाकरे बंधूंनी मोडीत काढली. अगदी इथपासून दोन भाऊ नुसतं समोर तर बसू द्या त्यांच्यात भांडणं सुरू होतील, ते झालं नाही. एक संघपणा जो त्यांनी दाखवला त्याचा त्यांना फायदा होणार आहे हे मात्र निश्चित. मला मंदार सरांकडून हे निवडणुकीच्या तोंडावरती भाजपने ज्या घोड चुका केल्या निवडणूक प्रचार दरम्यान त्याकडे आपल्याला डोळे झाक करून चालणार नाही. अंबरनाथमध्ये भाजपने जे केलं, तुषार आपटे प्रकरण असेल, काँग्रेस बरोबर जाणं प्रकरण असेल, त्याचबरोबर MIM बरोबर नाही, कदाचित उद्या रिझल्ट आल्यावर त्याच्याबद्दल. पण मंदार सर एक मुद्दा सगळ्यांच्या चिठ्ठ्यांमध्ये एक दिसतंय, शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपला,
फूट झाली इतकी मोठी आणि आता त्यांचं काही राजकीय अस्तित्व उरलं नाही. इथपासून सगळ्या गोष्टींबद्दल बोललं गेलं, चर्चा झडल्या, अनेक डिबेट झाले त्याच्यावरती. पण या निवडणुकीमध्ये त्यांचं जे यश आता ह्या सगळ्या अंदाजात दिसतंय, वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये दिसतंय, याचा अर्थ दे आर सर्व्हाइव्ह. सांगता येत नाही मला. तर मी तर अजूनही म्हणायला सर की उद्या ज्यावेळेला आकडे दिसतील त्यावेळेला काय ते खरं. कारण ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेली, ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये वेगवेगळे हतखंडे प्रत्येक पक्षांनी हे केलेले आहेत. सगळेजण भाजपचा एक प्रकारची रणनीती सांगतायत तुमच्यापैकी सगळेजण. पण त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा एक काहीतरी रणनीती होती. ते घराघरात गेले होते. मी काही लोकांची बोलत होते त्यावेळेला त्यांचं शाखाचकांमध्ये गेले. नुसते शाखाचका नाही तर त्यांचे किमान 5 वेळेला होम टू होम, हाऊस टू हाऊस हे सुद्धा फेऱ्या झालेल्या होत्या. त्यामुळे आणि दुसरी एक आपल्याला लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की त्यांनी निवडलेले उमेदवार जे आहेत ते स्थानिक, जे सुस्मिता म्हणते की स्थानिक वॉर्डामध्ये जो कामाला येईल माणूस, जो ओळखला जातो, ज्याची ओळख आहे प्रत्यक्षात, त्या माणसांना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी चेहरे दिले. त्यामुळे ही खूप अटीतडीची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला उद्या बघायला मिळेल. जसं मी म्हणतो की ध्रुवीकरण निश्चित झालेलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की मराठी प्रादेशिक अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माणसाचा एक कुठेतरी कोडलेला आवाज आहे, तो सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा मोठा होणार आहे का ते बघावं लागेल. आणि त्यांच्या आदल्या दिवशीची स्ट्रॅटेजी खूप इंटरेस्टिंग होती सर, की मोदींसारखं मुंबादेवीला गेले, भाऊ भेटले. ते दिवसभर त्यांनी जे असं म्हणतात ना की भाजपची स्ट्रॅटेजी त्यांनी त्यांच्याच गळ्यात मारली. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही आकडे दिलेत, तुम्हाला झोप लागेल ना उद्या सकाळपर्यंत? झोप लागेल, कारण सत्ता कोणाची थेट येणार नाहीये. हा. तर इथे कोणाला तरी सोबत घ्यावं. झोप लागेल. जर सत्ता कुणाची थेट येणार नाही तर नगरसेवकांची झोप उडणार आहे. आणि सगळ्या हॉटेलला सुद्धा अच्छे दिन येऊ शकतात कदाचित. पण गेल्या निवडणुकीत जर का आपण बघितलं, हा पण महत्वाचा आहे. म्हणजे त्या आकड्यांनी सगळ्यांची झोप उडवलेली आहे. पाठिंबा दिला होता कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे की कोणतीही अट न टाकता पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाने. दोघांनी 80+ केले होते. मग याही वेळेस अशी परिस्थिती झाली तर हा एक महत्वाचा मुद्दा की म्हणजे एक सगळ्यात याला पूरक मुद्दा मला विलास मांडायचा, तो म्हणजे एक लक्षात घ्या की या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये भांडणं झालेली आहेत, एकत्र आहेत, आम्ही सगळं आलबेले दाखवत आहेत, पण खूप टोकाची भांडणं झालेली आहेत. स्वतः आपल्याकडे मुख्यमंत्री म्हटलेत की मला अजितदादांचं जे वागणं होतं ते पटलेलं नाही. अजितदादा म्हटलेत की असं यावेळेला असं झालेलं आहे. तिकडे एकनाथ शिंदे, अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण या गटाची तिकडे त्यांच्याशी झालेली भांडणं, प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई होती, हे मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे त्याच्यातनं झालेला जो आंतरविरोध आहे, त्याच्यातनं महाराष्ट्राच्या येत्या राजकारणामध्ये काही बदल होतील का, त्याच्यामधनं नवीन काही आघाड्या होतील का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण आपण राजकीय पत्रकार आहोत, आपल्याला जमिनीशी कान ठेवून असावं लागेल. नेमकं राजकारण म्हणजे आपण काही लगेच उद्या काहीतरी हेच असं होणार असं सांगू शकत नाही, असं ते राजकारण असतं. त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागेल की ह्याच्यातनं नेमके काय संदर्भ येणार आहेत, नवीन आकडे काय होणार आहेत आणि नव्यानं राजकारणात काय भर पडणार आहे आपल्या पण स्वतःच्या ज्ञानामध्ये, हे आपल्याला बघावं लागेल. अगदी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मी सगळ्या चिठ्ठ्या जपून ठेवणार आहे. महाराष्ट्रातले आपले प्रेक्षक सुद्धा हे सगळ्या चिठ्ठ्या जपून ठेवणार आहेत. मला वाटतं की गंमत म्हणून, आपल्या सगळ्यांचा इंटरेस्ट म्हणून तुम्ही सुद्धा एक चिठ्ठी लिहून ठेवा, तुमचाही अंदाज. कारण तुम्ही तुमचे 15 दिवस घालवलेले आहेत टीव्ही बघण्यामध्ये. आणि आम्हाला पाठवा. हो, ते म्हणतील विलास बडेंची चिठ्ठीच नाहीये म्हणून. तर मला चिठ्ठी नाही, मला यांच्याकडून काढून घ्यायचं होतं. पण एक आहे की आजची रात्र जशी कालची रात्र वैऱ्याची होती, तशी आजची रात्र जागवणारी असणार आहे. झोप उडवणारी निवडणूक झालेली आहे. अतिशय अटीतटीची ही लढत झालेली आहे. कुणीही ठामपणे खाली हात ठेवून असं सांगू शकणार नाही हेच घडणार आहे. अंदाज मात्र सगळे व्यक्त करू शकतात. या चिठ्ठ्यांमधला कुणाचा अंदाज उद्या खरा ठरणार आहे हे उद्या आपण बघूया. पण